नमस्कार मंडळी. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत आता राज्यातील लाखो कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आला आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, जसे की ही साडी नेमकी कोणाला मिळणार, यासाठी काही अर्ज करावा लागणार का, आणि वाटप कधीपासून सुरू होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच खात्रीशीर माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बघूयात नेमकी काय आहे ही योजना. शासन निर्णयानुसार ही योजना प्रामुख्याने शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी आहे, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा अंत्योदय रेशन कार्ड अशा प्रत्येक कुटुंबाला वर्षातून एक साडी मोफत दिली जाणार आहे. सध्या या योजनेची अंमलबजावणी नागपूर शहरात तातडीने सुरू होत आहे. शहर पुरवठा विभागाने यासाठी परिमंडळनिहाय नियोजन हे पूर्ण केले असून पहिल्या टप्प्यात सुमारे 46,150 साड्यांचे वितरण हे करण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरिबांना दिलासा देणं, आपल्या राज्यातील वस्त्र उद्योगाला चालना देणं हा आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही साडी मिळणार कशी? मित्रांनो, ही साडी मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची किंवा नवीन अर्ज करण्याची गरज लागणार नाही. रेशन दुकानदारामार्फतच या साड्यांचे वितरण हे केले जाणार आहे. यावेळी ई पॉस ह्या यंत्राचा वापर ही साडी वितरण करताना केला जाणार आहे. म्हणजेच रेशन घेताना जसा तुम्ही अंगठा लावता तशीच नोंदणी इथेही केली जाणार आहे. प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की साड्यांची गुणवत्ता ही उत्तम ठेवायची आहे. जर तुम्हाला मिळणारी साडी ही फाटलेली किंवा खराब असेल तर अजिबात स्वीकारायची नाहीये. तुम्ही तिथेच त्याबद्दल तक्रार करू शकता. ही महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळाकडून थेट रेशन गोदामामार्फत पोहोचवली जात आहे. त्यामुळे यात मध्यस्थी किंवा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आता तुम्ही विचार केला आहे की आम्ही नागपूरचे नाही, मग आम्हाला कधी मिळणार? तर मित्रांनो, ही राज्य सरकारची योजना आहे. नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर ही प्रक्रिया वेगवान झाली आहे, पण लवकरच आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यात या योजनेमधील साड्यांचे वाटप हे सुरू होणार आहे. अशी तुमच्या जिल्ह्यांची अधिकृत तारीख किंवा जे आर येईल तसा व्हिडिओ मी लगेच आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करेल. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे, पिवळा, केशरी की पांढरा, हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला तुम्हाला योग्य ती माहिती देता येईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या घरातील महिलांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह. धन्यवाद.